आणि मी कुणाच्याही बापाले अजिबात घेत नाही. अरे येता जाता जो भेटेल त्याच्याशी कृपाचारी. मी क्रांतिकारी जय भीम घेतल्याशिवाय राहत नाही. क्रांतिकारी जय भीम घेतल्याशिवाय जरा वाजवा म्हणलं तर नका वाजू. हेच तर आपल्यामध्ये कमी आहे ना. आपण डोक्यात नाही घेत, डोक्याच्या वरून जाते. वाजवा म्हणलं का वाजवलं. जिथे समजलं तिथे वाजवाच्या टाळ्या. हा हे बी प्रज्ञा कीर्ती आहे. जरा पहिलं म्हणलं की आपलं शांतच राहते. इतकं शांत की सोडून द्या. म्हणून गीताच्या शब्दाकडे लक्ष असू द्या. न जगामध्ये झाले किती रंग आणि जगामध्ये झाले किती रंग. क्योंकि हम जय भीम वाले कुछ और बात रखते हैं नीरज. क्योंकि हम जय भीम वाले हैं कुछ और बात रखते हैं. और वक्त आने पर दुश्मन के सर पे भी हाथ. अरे खैरनार जी का बदला हम ले सकते थे पाटिल, मगर गौतम के घराने से हम ताल्लुकात रखते हैं. जगामध्ये झाले किती रंग आणि जगामध्ये झाले किती रंग आणि न भीमावानी हाय का भीमावानी. कोणाला माहित आहे? अरे वा 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 वा, हात वर करा बरं. हे गाणं कोणाला माहित आहे? हा बरं, हे गाणं लवकर माहित आहे. कारण इंटरनेटचा जमाना आहे की नाही. सोशल मीडिया आहे की नाही. आणि त्रिशरण पंचशीला येते का? इकडून ऐकलं इकडून जाते. त्रिशरण पंचशीला काही येत नाही आहे की नाही. बाबासाहेबांना आपण डोक्यात घेणं गरजेचं आहे. डोक्यावर नाचवणं गरजेचं नाही. माझ्या माय माऊल्यांनो, आपल्यावर आहे ते. आपण आपल्या मुलांवर संस्कार कसे केले तर मुलं घडतील. आता बाई आपल्या कामात राहते, माणूस आपल्या कामावर जाते आणि ते पोट्ट बिचारा नाही तर पोरगी मोबाईल मध्ये राहते. चॅटिंग किसी और के साथ, सेटिंग किसी और के साथ. जमाना आला. बाबासाहेबांचे विचार. तुम्ही शाळेमध्ये जाता, मोबाईल देण्याऐवजी लेकरांच्या हातामध्ये भारतीय संविधानाचं पुस्तक द्या, बाबासाहेबांचं पुस्तक द्या. तरी वाजवायला टाळ्या. जेव्हा म्हणलं तेव्हा नाही वाजवा. सांगा लागते. असं आहे. म्हणून म्हणत आहो की कंपनीच कशी राहील तर प्रोडक्ट कसं निघा. म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या माय माऊल्यांनो, माझ्या बांधवांनो, आपणच मुलांवर आता ही नवीन पिढी. तुमचं तर झालं आता 80-90. आता तो नवीन काय म्हणते खाणं घेणं तर सगळं पावडरचं आलं आहे, इंजेक्शनचं आलं आहे. आम्ही तर 50 पार केल्यावर राहतो का नाही तर माहीत नाही. जुनं म्हणजे आधीचं जेवण चांगलं ओरिजिनल खाणं
तर आधीचे लोक टिकून तरी आहे, पण आता समोरची पिढी, यंग पिढी चांगली बाबासाहेबांची चळवळ त्यांनी समोर तरी नेली पाहिजे, असं आपण काहीतरी केलं पाहिजे नाही का. म्हणून काय म्हणायचं, जगामध्ये झाले किती रंग आणि जगामध्ये झाले किती रंग आणि ज्यांच्या अंगात बाबासाहेबांचं रक्त आहे, सळसळ करते ते दोन्ही हात वर करून ताली होते सार. भीमावानी आहे का कुणी भीमावानी, जगामध्ये झाले किती रंग इथून एवढेच हात वर झाले. काहून तिकडे तुमची तब्येत बिघडत एवढी थंडी लागून राहिली का बापा बापा होता जसे का केंद्रासारख्या चाटून गेल्या मग एवढी थंडी मी जातो बरं खाली. एवढी थंडी पडली आहे, ज्यांच्या अंगात बाबासाहेबांचं रक्त आहे, सळसळ करते जे बाबासाहेबाचे लेकरं आहे, ते दोन्ही हात वर करून जगामध्ये झाले ये बात. आत्ता माझ्या माय मावल्या खऱ्या तुम्ही बाबासाहेबाच्या लेकरी आहे, क्या बात आहे. पण इकडे इकडे काय होती, तुमचे हात काय एवढे फाटून गेले का, हा हात वर नाही होऊन राहिले बाबासाहेबाचे लेकरं. आपण रक्त कसाचं सळसळलं पाहिजे, एनर्जी के साथ दोनही हात ऊपर करके तालियों के साथ जगामध्ये झाले जगामध्ये झाले भवानी आहे का तुम्ही भवानी. आता कुठं वॉलपेट झाले तर माहित नाही. अच्छा इकडे आले का, अच्छा इकडे एक एक बात पर तवज्जो चाहूंगी कि बेफजूल चीखना मेरे बाप ने नहीं सिखाया, बेफजूल चीखना मेरे बाप ने नहीं सिखाया, और पैसों के लिए बिकना मेरे बाप ने नहीं सिखाया. अरे शेर के जैसे जीना सिखाया है मेरे बाप ने, मगर किसी के आगे झुकना मेरे बाप ने नहीं सिखाया. पार्टी में गा रही हूँ, फिर भी बहुत अच्छा एक्सेप्ट कर रहे हैं मेरे भाई लोग, बहुत अच्छा. इनके लिए और एक बार जोरदार तालियां हो जाए. क्या बात है.
भीमामुळे मिळाला स्त्रीला वाव. भीमामुळे मिळाला स्त्रीला वाव. भीमावानी आहे का कोणी? गांधीजीचे भीमरायाने वाचविले प्राण. वर्णवादी व्यवस्थेचे पेटविले प्राण. जिसने रखी भारत देश की शान उसी का नाम अम्बेडकर. कि जिसने रखी भारत देश की शान उसी का नाम अम्बेडकर. और जिसने बढ़ाया हम सबका मान उसी का नाम अम्बेडकर. अरे लिखा है भारत का संविधान उसी का नाम अम्बेडकर. और लिखा है बचाई गांधी जी की जान उसी का नाम अम्बेडकर. माझ्या माय मावल्यांनो तुम्ही सांगा बरं, आता तुम्ही मोठ्या लाडक्या बहिणी झाल्या आहेत, मुख्यमंत्र्यांच्या झाल्या की नाही? आहे की नाही? 1500 रुपये तुमच्या. मी काय म्हणत आहे, तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये येतात आहे ना तुमच्या भावानी. पण ते 1500 रुपये तुम्हाला पुरतात का? पुरतात? 2 दिवस नाही पुरत. एवढी महागाई वाढलेली आहे. तुमच्याकडून ते चक्र व्याज लावून व्याजा बट्ट्या सकट काढून घेईल तुमचा लाडाचा भाऊ. हा बिलकुल. पण बाबासाहेबांनी तुम्हाला समसमान अधिकार देऊन, भारतीय संविधानामध्ये आपल्याला समसमान अधिकार देऊन कधीच्याच लाडक्या लेकी करून ठेवलेल्या आहे. करून ठेवलेले आहे की नाही? काय लाडक्या तुमच्या 1500 रुपये काय करतात हे फेकून द्या ते तिकडे. मी तर नाही घेतले बा. मी नाही लाडाची बाई. माझ्या बाबासाहेबांनी मला खूप दिले आहे. सरता संपत नहीं. म्हणून कि दुनिया की मुझे परवाह नहीं, जीती हूँ स्वाभिमान से. एक बात पर तवज्जो चाहूंगी कि दुनिया की मुझे परवाह नहीं, जीती हूँ स्वाभिमान से. और जिंदगी बदल गई मेरी भारत के संविधान से. कि दुनिया की मुझे परवाह नहीं, जीती हूँ स्वाभिमान से. और जिंदगी बदल गई मेरी भारत के संविधान